प्रसाद त्याच्या आईला एका आठवड्यापासून शोधत होता. आज तो निराश होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका बेंचवर जाऊन बसला. इकडे तिकडे पाहत म्हणत म्हणाला, आई कुठे आहेस तू? किती शोधू मी तुला? देवा माझ्या आईला सुखरूप ठेव. तेवढ्यात तिथे एक गरीब स्त्री आली आणि त्याला म्हणाली, दादा थोडे पैसे द्या. माझा मुलगा कालपासून उपाशी आहे. तुमचे उपकार मी विसरणार नाही. तुमचे खूप उपकार होतील. तेवढ्यात प्रसादने जवळच असलेल्या दुकानातून काही बिस्किटचे पुडे, केक आणि एक पाण्याची बाटली त्या बाईला घेऊन दिली. तेव्हा ती आई आपल्या त्या लहान लेकराला खूप प्रेमाने तिथेच बसून स्वतःच्या हाताने भरवू लागली. ते पाहून प्रसादच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तो विचार करायला लागला, लहान असताना आई मला आणि नेहाताईला असेच जेवण भरवायची. जोपर्यंत मी घरी जात नव्हतो तोपर्यंत ती कधी जेवली नाही. किती उशीर झाला तरी माझी वाट पाहत बसायची. असा विचार करत असताना त्याचे डोळे पाण्याने भरले. तो डोळे पुसत होता तेवढ्यातच एक म्हातारी बाई बाजूच्या बेंचवर बसलेल्या माणसाला म्हणाली, बाळा काही खाण्यासाठी घेऊन दे ना मला. खूप भूक लागली आहे. प्रसादने तो आवाज ऐकला आणि त्याने पटकन त्याची मान वळवली. तेव्हा त्या बाईला पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तीच त्याची आई सुभद्राताई होती. गळ्यामध्ये झोळी, फाटलेली साडी आणि अनवाणी पायाने ती बिचारी त्या माणसाकडे भीक मागत होती. प्रसाद पटकन आईकडे गेला आणि काही न बोलता त्याने आईला मिठी मारली आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे आईच्या गळ्यात पडून तो रडू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो रडत आईला म्हणाला, आई कुठे गेली होतीस तू? मी तुला किती शोधले. तुला शोधून दमलो पण तू मला भेटली नाहीस. आज भेटलीस ती ह्या अवस्थेत. अशी कशी अवस्था झाली तुझी आई? तेव्हा सुभद्राताई काही बोलल्या नाहीत. त्याही फक्त आपल्या मुलाच्या गळ्यात पडून रडत होत्या. प्रसाद म्हणाला, आई चल, तू घरी चल अगं. तू घरी नाहीस तर तुझ्या नातवंडांचे रडून हाल होत आहेत. घराचं नाव ऐकता सुभद्राताई थरथर कापायला लागल्या आणि त्यांनी त्यांचे पाऊल मागे घेतले आणि त्या म्हणाल्या, नाही, मी आता त्या घरामध्ये नाही येणार. प्रसाद तुला ठाऊक नाहीये, तू नसताना तिथे माझ्यासोबत काय काय झालंय. काय काय झालंय तुला नाही माहिती. आपल्या आईचे थरथरणारे हात प्रसादने त्याच्या हातात घेतले आणि म्हणाला, आई माझ्यावर विश्वास ठेव. आता कोणीही तुझ्यासोबत वाईट वागणार नाही. आई तुझं मला जे संस्कार दिले आहेस त्यावर तुझा विश्वास नाही आहे का? आणि हे बघ, जर तू आता घरी आली नाहीस तर मीही तुला सोडून घरी जाणार नाही. तेव्हा नाईलाजाने सुभद्राताईंना मुलासोबत घरी जावं लागलं. आजीला घरी परत आलेलं पाहून दोन्ही नातवंडांनी आजीला कडकडून मिठी मारली. तेव्हा सुभद्राताई नातवंडांचे पापे घेऊन रडायला लागल्या. त्याने आईसाठी आंघोळीचे पाणी काढले. सुभद्राताईंनी आंघोळ केली आणि त्या आपल्या नातवंडांसोबत खेळायला लागल्या. आपल्या मुलांबरोबर खेळताना पाहून प्रसाद पटकन स्वयंपाकखोलीत गेला आणि त्याने आईसाठी तिच्या आवडीचा शिरा बनवला. तेव्हा ज्योती आपल्या आईसोबत किटी पार्टीतून घरी आली. तिने सासूला सोफ्यावर बसून मुलांबरोबर खेळताना पाहिले. तिच्या रागाचा पारा चढला. ती जोरात ओरडली, तुझी हिंमत कशी झाली या घरात पुन्हा येण्याची? मी सांगितलं होतं ना की फक्त पैसे पाठवत जा. इथे येण्याची काहीच गरज नाही म्हणून. मग का आलीस इथे? अगं मी खूप मुश्किलीने माझ्या मुलांना सांभाळले होते आणि हे काय तू चक्क माझ्या महागड्या सोफ्यावर बसलीस. तुला ठाऊक तर आहे का, सोफा माझ्या बाबांनी लंडनवरून मागवला होता. हे बघ, तुझा मुलगा तुला शोधत येण्याआधी तू इथून निघून जा. ज्योतीने असं बोलत सोबत सुभद्राताईंना जोरात धक्का दिला. तेव्हा प्रसादने आपल्या आईला पाठीमागून येऊन सांभाळले आणि म्हणाला, आई तू ठीक तर आहेस ना? त्याने आईला बाजूच्या खुर्चीवर बसवले आणि ज्योतीच्या जोरात एक कानाखाली लगावून दिली. तो म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईबरोबर असे वागण्याची? प्रसादला अचानक तिथे आलेलं पाहून दोघी मायलेकी अवाक राहिल्या. ज्योती म्हणाली, तुम्ही कधी आलात? तुम्ही तर परदेशी गेला होतात ना? तेव्हा प्रसादने पुन्हा एकदा ज्योतीच्या कानशिलात लावून दिली आणि तो म्हणाला, गेली 3 महिने माझी आई बेपत्ता होती, तर मी परदेशात जाईन असे वाटलेच कसे तुला? तो फक्त एकदा बहाणा होता. मी तर माझ्या आईला शोधत होतो. तो पुढे म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली की तू माझ्या आईला कामवाली म्हणून तुझ्या मैत्रिणीच्या घरी पाठवलेस ते?
ते तर चांगले झाले मिस्टर जगतापने मला फोन करून सर्व काही सांगितलं. सर्व काही सांगितले नाही तर तेवढे ज्योतीची आई म्हणाली, नाही जावई बापू, असं काही नाही आहे. अहो विहीनबाईच म्हणाल्या होत्या की सासूचे बोलणे मध्येच थांबवत प्रसाद म्हणाला, खबरदार सासूबाई, आमच्या कौटुंबिक गोष्टींमध्ये तुम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. समजले का? तुमच्या हाती लाडानेच आज हिने हद्दपार केली आहे. अशी सून देवाने कुणालाही देऊ नये. तू चुकून बाईच्या जन्माला आलीस. अगं देव तर स्त्रियांच्या हृदयात माया, प्रेम, आपुलकी भरभरून देतो. मग ती माया आपल्या मुलांसाठी असू देत किंवा मग कोणत्याही आईसाठी. पण तू तर माझ्या आईला तुझ्या मैत्रिणीच्या घरी कामवाली म्हणून पाठवले आणि तेही पैशांसाठी. मला तर लाज वाटते तुला माझी बायको म्हणून घेताना. ज्योती म्हणाली, अरे मग जरा काम केले म्हणून काय लगेच या म्हातारीचे हातपाय मोडले का? हिला कामाला लावून मी तर तुमचीच मदत करत होते ना. तुम्ही तर दर महिन्याला माझ्या हातात 20-25 हजार रुपये ठेवता आणि सांगता की घर चालव. एवढ्या पैशात घर चालते का? अहो जर ही म्हातारी आपल्यासाठी थोडेसे काम करून काही पैसे कमवायला लागली तर यामध्ये काय अडचण आहे? तसे आई तर दिवसभर घरात फक्त पडून असते. ज्योती सासूला डोळे वटरून म्हणाली, काय सासूबाई तुम्हाला काही अडचण आहे का? मी बरोबर बोलत आहे ना? सांगा मग तुम्हीच तुमच्या मुलाला. पण सुभद्राताई रडत होत्या. त्या काहीही बोलल्या नाहीत. तेव्हा ज्योती सासूचा हात पकडून मोठ्या आवाजात म्हणाली, सासूबाई तुम्ही बोलत का नाहीत? तेव्हा प्रसादने आपल्या बायकोच्या आणखी 2-3 कानशिलात लावून दिल्या, ज्यामुळे ज्योती दूर जाऊन पडली. प्रसाद म्हणाला, तुझी हिंमत होतेच कशी, जे तू माझ्यासमोरच माझ्या आईचा एवढा अपमान करत आहेस. तेव्हा ज्योतीची आई रागवलेल्या आवाजात म्हणाली, जावई बापू हे तुम्ही काय करताय? प्रसाद म्हणाला, तुम्ही दोघी कान उघडे ठेवून नीट ऐका. माझ्या आईने मला खूप कष्टाने शिकवलं, माझं पालन पोषण केलं आहे. त्यामुळे मला इतर मुलांसारखं समजू नका, जो बायकोचं ऐकून आपल्या आईला दूर करेल. हे बघा सासूबाई, तुम्ही तुमचे आणि तुमच्या मुलीचं सामान उचला आणि निघा इथून. प्रसादने असे बोलताच दोघी मायलेकींच्या पायाखालची जमीन सरकली. त्या विचार करत होत्या, आता काय होईल? हा खरंच आम्हाला घराबाहेर काढतो की काय? तेव्हा सुभद्राताई जमिनीवर पटकन बसल्या. त्यांना त्यांच्या अंगातून त्राण गेल्यासारखे वाटत होते. त्या रडायला लागल्या आणि म्हणाल्या, जाऊ देत बाळा, तू तुझा संसार माझ्यामुळे तोडू नकोस. आईची अवस्था पाहून प्रसाद आईला घेऊन त्यांच्या खोलीत गेला आणि आईचे अश्रू पुसत म्हणाला, आई मी आहे ना, तू काळजी का करतेस? तुला माझा संसार मोडेल याची भीती वाटते. पण मला आता मी घरात नसताना ज्योती तुझ्याबरोबर कशी वागेल याची मला भीती वाटत आहे. म्हणूनच आता मला ती ह्याच घरात नकोय. आई आधी तू मला सांग की ज्योतीने तुझ्यासोबत काय काय केलं आहे? माझ्या ऑफिसमधल्या लोकांच्या घरी तू कामवालीचं काम करत होतीस का? आई अगं ते लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? आई तुझा खूप अपमान झालाय. कुणी तुझा अपमान केलेला मला अजिबात सहन होणार नाहीये. आई तू मला फक्त एकदाच तुझ्याबरोबर काय काय झालं ते सांग. बघ मग मी काय करतो ते. सर्वांचे काय हाल करतो ते बघच तू मग. जेव्हा सुभद्राताईंनी प्रसादकडे पाहिले आणि म्हणाल्या, सुनबाईची एक मैत्रीण नीता तिने मला खूप असे म्हणताना त्या रडायला लागल्या. प्रसादने आईला प्यायला पाणी दिलं. तेव्हा त्या पुढे सांगू लागल्या, सुनबाईची मैत्रीण नीताच्या घरी मी कामवाली म्हणून काम करत होते. नीताची मुलगी श्वेता म्हणाली, मम्मी तू या म्हातारीला कामावर ठेवले आहे पण ती व्यवस्थित काम करत नाही. हा बघ माझा ड्रेसला काल हा स्वासचा डाग लागला होता. तिने व्यवस्थित धुतला नाहीये. आता तू सांग मी शाळेमध्ये हा घाणेरडा युनिफॉर्म घालून जाऊ का? हिच्यापेक्षा जर आपली पूर्वीची कामवाली चांगली होती. तेव्हा तिचा भाऊ सोनू म्हणाला, हो मम्मी काढून टाक तिला. माझ्या खोलीतही एक वस्तूसुद्धा जागेवर सापडत नाही. आणि जेव्हा माझे मित्र आपल्या घरी येतात तेव्हा ती न विचारता माझ्या खोलीमध्ये येते. आणि एवढंच काय, पण तिचा खूप घाणेरडा वास पण येतो. एकतर मला ह्या बाईला आंटीसुद्धा म्हणावंसं वाटत नाही. मी तिला आंटी म्हणालो की माझे मित्र हसतात आणि म्हणतात की तुमचे नातेवाईक आहे का? तेव्हा नीता म्हणाली, ठीक आहे श्वेता, तू उद्या दुसरा शर्ट घाल आणि सोनू उद्यापासून तुझ्या सर्व वस्तू तुला जागेवर मिळतील. आता तुम्ही जा,
मी त्या कामवालीकडे चांगलीच बघते. त्यानंतर नीता सुभद्राताईंना आवाज देते, तेव्हा सुभद्राताई काही उत्तर देत नाही. तेव्हा नीता घराच्या मागे सर्व क्वार्टर्समध्ये जाऊन पाहते, तेव्हा सुभद्राताई स्टीलच्या छोट्याशा ग्लासमध्ये चहा पीत बसलेल्या असतात. तेव्हा नीता म्हणाली, का ग सुभद्रा, तुला इथे आराम करण्यासाठी आणि चहा पिण्यासाठी आणले आहे का? अचानक नीताला समोर पाहून सुभद्राताईंचे गरम चहाने तोंड भाजले. त्यांनी चहाचा कप पटकन बाजूला ठेवला. नीता पुढे म्हणाली, मला ज्योती म्हणाली होती की तुला घरातील कामं सर्व कामे येतात आणि तू मुलांची देखभालसुद्धा चांगलं करू शकतेस. त्यामुळे मी तुला इथे कामावर ठेवून घेतलं आहे. माझ्या घरामध्ये राहतेस, 3 टाईम खातेस आणि तरीसुद्धा एकही काम व्यवस्थित करत नाहीस. सुभद्राताई हात जोडून म्हणाल्या, मॅडम, माझ्याकडून काय चूक झाली मला सांगा. जी चूक झाली ती मी नक्कीच सुधारेल. तेव्हा ती म्हणाली, तुला सुधारावे तर लागणारच आहे. दर महिन्याला माझ्याकडून कामाचे 8,000 रुपये घेतेस. हे बघ, यापुढे जर काही चूक झाली तर याद राख, मी ज्योतीकडे तुझी तक्रार करेन आणि पैसे पूर्ण देणार नाही मी तुला. एकतर तू माझ्या मुलीचे कपडे व्यवस्थित धुतले नाहीस आणि माझ्या मुलाचे सामान इकडून तिकडे उगाच नेऊन ठेवतेस. उद्यापासून मुले जसं सांगतील तसंच कामे करायची. मी एकटीच तुझी मालकी नाही, या घरातील प्रत्येक सदस्य तुझा मालक आहे. तुला सर्वांचंच ऐकावं लागेल. आता लवकर सर्व कामं कर. जेव्हा पाळवे तेव्हा गुपचूप दिवसभर खात राहतेस. ह्या ज्योतीने मला कुठे फसवलं आहे कोणास ठाऊक, असे बडबड करत नीता तिथून जाऊ लागते. बिचारा सुभद्राताईंच्या डोळ्यात पाणी येते. त्यानंतर त्यांनी तो थंड झालेला चहा एका घोटातच संपवला आणि पदराने अश्रू पुसायला लागल्या. लगेचच त्या स्वयंपाक खोलीत गेल्या आणि मग नीताने सांगितल्याप्रमाणे सर्व कामं केली. पाहता पाहता 1 वाजला. नीता जेव्हा पाणी घेण्यासाठी स्वयंपाक खोलीत आली तेव्हा सुभद्राताई घाबरत म्हणाल्या, मॅडम, तुम्ही म्हणाला तर मी थोडासा नाश्ता करू? खूप जोरात भूक लागली आहे मला. नीता म्हणाली, का? तू सकाळीच तर चहा पिला होतास ना? तेव्हा सुभद्राताई म्हणाल्या, खूप वेळ झाला चहा पिऊन आणि मगाशी मी खूप थोडासा चहा पिला होता, पण अजून मी काही खाल्लेलं नाही. मला असे वाटत नाही की मी आजारी पडावे आणि तुमच्यावर भार होऊन राहावं. नीता गप्प बसली. तेव्हा सुभद्राताई पुन्हा म्हणाल्या, मग मॅडम, मी श्वेता आणि सोनूचा उरलेला नाश्ता खाऊ का? तेव्हा नीता म्हणाली, काय म्हणालीस? तुझी नजर माझ्या मुलांच्या नाश्त्यावर असते. तेव्हा सुभद्राताई हात जोडून म्हणाल्या, नाही नाही मॅडम, ते तर माझ्या नातवांच्या वयाचे आहेत. मी का त्यांच्या खाण्यावर नजर ठेवेन? मी तर ते अन्न वाया जाईल म्हणून म्हणते आहे. तेव्हा नीता म्हणाली, ठीक आहे, खाऊन घे, पण जेव्हा माझी मुले काही खात असतात तेव्हा त्यांच्यासमोर जात जाऊ नकोस. एवढे बोलून ती निघून गेली. बिचारा सुभद्राताईंनी सोनू आणि श्वेताने उरलेला त्यांचा नाश्ता खाऊन आपली भूक मिटवली आणि मग दुपारचे काम करायला लागल्या. काही वेळाने सर्व संपवून त्या मागे आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या. आंघोळ वगैरे करून त्यांनी आपली पाठ टेकली आणि छताकडे पाहत म्हणाल्या, मी अशी काही चूक केली आहे ज्यामुळे माझ्या मुलाने सुद्धा माझी साधी चौकशी केली नाही आणि माझ्या सुनेचे मी एवढे काय वाईट केले होते, जिने मला एक कामवाली म्हणून आपल्या मैत्रिणीच्या घरी पाठवून दिले. देवा, तुला माझी जरासुद्धा दया नाही आली का रे? माझ्यासाठी जर चांगले करू शकत नाहीस तर कमीत कमी ह्या धर्तीवरचा माझा भार तरी कमी कर आणि मला तुझ्याकडे बोलून घे. असा विचार मनात आणून सुभद्राताईंच्या डोळ्यातून अश्रू आले. सुभद्राताईंचे पती MSEB विभागामध्ये काम करत होते. 2 वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्यांच्या मुलीसाठी एक चांगले स्थळ आले तेव्हा त्यांनी पटकन आपल्या मुलीचं लग्न करून दिलं आणि त्यांचा मुलगा प्रसाद त्यालाही उच्च शिक्षित बनवले. प्रसाद नोकरी शोधत होता. त्याच दरम्यान रोड ॲक्सिडेंटमध्ये विलासरावांचे निधन झाले, ज्याचा सुभद्राताईंना खूप मोठा धक्का बसला. कसं तरी त्यांनी घराची जबाबदारी सांभाळली. पैशांची काही अडचण नव्हती, कारण विलासराव आपल्या पत्नीसाठी बरंच काही मागे ठेवून गेले होते. त्या आरामात आपलं म्हातारपण जगू शकल्या असत्या. देवाच्या कृपेने प्रसादलाही चांगली नोकरी मिळाली. आपल्या दुःखातून बाहेर येण्यासाठी सुभद्राताईंनी प्रसादचे लग्न ज्योतीबरोबर करण्याचे ठरवले आणि त्या आनंदाने जगायला लागल्या. होत्या, पण वेळ कधी बदलते हे कोणालाही ठाऊक नसते. हा विचार करता करता सुभद्राताईंना डोळा कधी लागला समजलंच नाही. त्यांना झोपून काही वेळच झाला होता की तेवढ्यात नीताने
त्यांचा दरवाजा जोरजोरात वाजवायला लागली आणि म्हणाली, अगं ये सुभद्रा, खाऊन पसरलीस का? दुपारचे जेवण कोण बनवणार आहे? तुझा बाप का? थांब आता मी तुझं ज्योतीला फोन करते आणि म्हणते की मला वैताग आला आहे तुझ्या म्हातारीचा. लोक खरंच बोलतात की म्हाताऱ्या बायकांना कधीसुद्धा कामावर ठेवून घेऊ नये. काम तर काहीच करत नाही पण त्रास मात्र नक्की देतात. अगं निघतेस का खोलीतून की दरवाजा तोडून आत येऊ? सुभद्राताईंनी पटकन दरवाजा उघडला तेव्हा नीताने त्यांच्यात एक जोरात कानशिलात लगावली आणि म्हणाली, म्हातारे तुझी एवढी हिंमत? अगं मी दुपारी 1 मिनिटसुद्धा झोपत नाही आणि तू इथे आरामात गाढ झोपली आहेस. मी तुला झोपायचे पैसे देते का? जा पटकन जाऊन माझ्यासाठी जेवण बनव. सुभद्राताई रडायला लागल्या. त्या माफी मागत म्हणाल्या, माफ कर मुली, मी एवढे थकले होते की मला कधी डोळा लागला समजलं नाही. नीता म्हणाली, खबरदार, जर मला पुन्हा मुली वगैरे म्हणालीस तर. मी तुला काय सांगितले होते की तू मला मॅडम म्हणायची आहेस आणि न विचारता झोपायला कशाला आलीस इकडे? मी तुला आजचा पगार देणारच नाही बघच तू. यावर सुभद्राताई काहीच बोलल्या नाहीत. ते गुपचूप काम करायला लागल्या. इकडे नीताने ज्योतीला फोन लावला आणि तिला खूप सणावले. ती म्हणाली, ज्योती, ही असली कसली कामवाली माझ्या घरी पाठवून दिलीस? एक काम धड करायला जमत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा झोपलेली असते. जर असे चालत राहिले तर पुढच्या महिन्यात मी तिला परत तुझ्याकडे पाठवणार आहे. ज्योती म्हणाली, हे बघ नीता, तू माझी मैत्रीण आहेस, त्यामुळे मी तुला माझ्या ओळखीतल्या बाई पाठवली होती. आजच्या जमान्यामध्ये विश्वासू कामवाली मिळत नाही. एखादी भाकरी जास्त देत जा, तिला बघ कशी काम करते. बरं ऐक ना, जरा तिला फोन देतेस का? मी तिच्याशी बोलते. असं म्हणताच नीताने फोन दिला आणि तिथून निघून गेली. तेव्हा ज्योती म्हणाली, काय झालं आई? मला तर असे वाटत आहे की तुम्हाला तुमच्या मुलीला आनंदी पाहायचे आहे, त्यामुळेच तिकडे प्रॉब्लेम करत आहात. तुम्ही म्हणाल तर तुमच्या मुलीच्या सासरी सांगू का की तुम्ही कुठे काम करता आणि काय काय काम करत आहे ते? तेव्हा सुभद्राताई म्हणाल्या, नको गं सुनबाई, माझ्या मुलीच्या सासरी हे कळू देऊ नकोस, नाहीतर तिला तिच्या सासरचे बरेच ऐकवतील, नावे ठेवतील, तिचा संसार खराब होईल. अगं पण सुनबाई, तूच तर मला तिकडे नीताकडे पाठवले होतेस ना. तू म्हणाली होतीस की तुझी मैत्रीण आहे, तिला आई आणि सासू ही नाही, त्यामुळे तिला जन्मलेल्या बाळांची काळजी कशी घ्यायची हे ठाऊक नाही. मुलांची काळजी कशी घ्यायची हे शिकून एका आठवड्यात परत या म्हणाली होतीस ना. पण नीताची मुले आता खूप मोठी झाली आहेत आणि मला इथे येऊन 3 महिने झाले तरी तू मला न्यायला आली नाहीस आणि मला इथेच कामवाली म्हणून कामावर ठेवून घ्यायला लावले आहेस. सुनबाई, तू माझ्यासोबत असं का करू शकते? असे कसे करू शकतेस? देवाला तरी जरा घाबर. मी तर तुला माझ्या मुलीप्रमाणे प्रेम केलं होतं आणि तू माझ्यासोबत असं का केलंस? असं बोलून सुभद्राताई फोनवर रडायला लागल्या. तेव्हा ज्योती म्हणाली, जास्त नाटक करायची काहीच गरज नाही आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, ह्या वयात कोण तुम्हाला चांगल्या कामावर ठेवून घेईल? तुम्ही इथे माझ्या घरात असताना 3 टाईम बसून फुकट खाता. इथे फुकटच्या खाण्यापेक्षा तिकडे काहीतरी काम करून खात आहात, मग चांगले नाही का? आणि वरून तुम्हाला चांगला पगारही मिळतो. जे 4 पैसे तुम्हाला मिळत आहे त्याचा तुमच्या पैशातून रक्षाबंधन आणि दिवाळीला, भाऊबीजेला तुमच्या मुलीसाठी भेटवस्तू पाठवल्या जातात. मग जर तुम्ही काम करणार नाही तर ते सर्व काही बंद होईल. त्यामुळे गुपचूप आहे तिथे काम करत राहा, नाहीतर मुलगा आणि नातवंडाचे तोंड पाहण्यासाठी सुद्धा तरसवून टाकेन मी तुम्हाला. एवढं बोलून ज्योतीने फोन कट केला. सुभद्राताई विचार करायला लागल्या. सुनेचं जर लक्षात येतं, पण माझा मुलगा कोणत्या जगामध्ये जगतोय, ज्याने 3 महिन्यापासून आपल्या आईला पाहिले नाही, मग त्याने मला शोधण्यासाठी काही हालचाल केली कशी नाही? बरं, तो बायकोला सुद्धा प्रश्न विचारत नाही की आई कुठे गेली आहे. देवा, काय दुनिया बदलली आहे. आई वडिलांनी मुलांवर केलेलं प्रेम, माया, त्याचं पालन पोषण मुलं कसं विसरून जातात. तेवढ्यात नीता तिथे आली आणि म्हणाली, ओ महाराणी, कोणत्या स्वप्नामध्ये गुंग झाल्यात? स्वप्नामधून बाहेर या आणि संध्याकाळच्या चहा नाश्त्याची तयारी करा. आणि हो, परवा माझ्या काही मैत्रिणी घरी येणार आहेत, तेव्हा चांगल्या प्रकारे घराची साफसफाई करा आणि चहा, समोसे, कचोरी आणि जे काही तुम्हाला बनवायला येतं ते सर्व काही बनवा. पण एक मात्र लक्षात ठेवा, मला न विचारता काही खायचे मात्र नाहीस, नाहीतर धक्के मारून घराबाहेर काढेन. एवढं बोलून निघून गेली त्या. 2 दिवसानंतर सुभद्राताई सकाळीच घर कामाला करायला लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते की त्या खूपच थकलेल्या आहेत. संध्याकाळी जेव्हा नीताची मैत्रीण आली तेव्हा त्या सर्व तयारी पाहून खूप खुश झाल्या होत्या. साधारण 3-4 तासानंतर जेव्हा सर्वजण जायला निघाल्या तेव्हा नीताची एक मैत्रीण रुचा म्हणाली, नीता, मला खूप तहान लागली आहे, 1 ग्लास पाणी देशील का?
तेव्हा नीताने सुभद्राताईंना आवाज दिला, सुभद्रा, अगं सुभद्रा, एक ग्लास पाणी घेऊन ये. तेव्हा सुभद्राताई हळूहळू चालत पाण्याचा ग्लास घेऊन आल्या. त्यांचे हात थरथर कापत होते, कारण त्या खूप थकल्या होत्या. जेव्हा त्या रुचाच्या हातात पाण्याचा ग्लास देत होत्या तेव्हा अचानक त्यांच्या हातातून तो ग्लास खाली पडला आणि घरात सर्वत्र पाणी झाले. रुचा म्हणाली, अगं नीता, अशा म्हाताऱ्या माणसांवर कामावर का ठेवतेस तू? कोणी पाहिलं तर तुझ्याविरुद्ध कंप्लेंट करतील. उगाच तुला जेलची हवा खावी लागेल. नीता तिकडे बघ तर तिला तिला पाहून असे वाटते की तिने सकाळपासून काहीच खाल्लं नाही. पण मला हा त्यांचा चेहरा ओळखीचा वाटतोय. मला असे का वाटत आहे की मी यांना कुठेतरी पाहिलं आहे. त्यांच्याकडे पाहून त्या चांगल्या घरातले असतील असं वाटतं. 3 महिन्यातून पहिल्यांदा स्वतःबद्दल चांगले शब्द ऐकून सुभद्राताईंच्या डोळ्यामध्ये वेगळीच चमक आली. त्या म्हणाल्या, हो मुली, मी एका चांगल्या घरातली आहे. माझी फसवणूक झाली आहे, त्यामुळे नाईलाजामुळे मी इथे राहत आहे. तेव्हा रुचा म्हणाली, हो, लक्षात आलं. मी जेव्हा नाशिकला गेले होते तेव्हा तुम्हाला प्रसादच्या घरी पाहिलं होतं. तेव्हा आधी त्यांच्याकडे तुम्ही काम करत होतात का? पण त्यांनी तर सांगितले होते की तिथे फक्त त्यांची आई राहते. तेव्हा नीता म्हणाली, तू कोणाबद्दल बोलत आहेस? ते आपल्या कंपनीचे प्रसादजी नाशिकला राहतात त्यांच्याबद्दल का? तेव्हा रुचा म्हणाली, हा तेच. त्यांची पत्नी ज्योती आपल्यासोबत किटी पार्टीमध्ये 6 महिन्यांपूर्वी आली होती. तू तिला विसरलीस का? तेव्हा नीता म्हणाली, अरे त्या ज्योतीनेच तर हिला माझ्याकडे पाठवले आहे. अरे मग काही ज्योतीची सासू आहे? असे ऐकता सुभद्राताई जोरजोरात रडायला लागल्या. आता ज्योती कशी आहे हे तिच्या मैत्रिणीला समजले होते. रुचाने सुभद्राताईंना दिलासा दिला. ती म्हणाली, काकू, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुम्हाला पुन्हा नाशिकला पाठवून देऊ. पण आम्हाला त्या ज्योतीकडून ही अपेक्षा नव्हती की काही पैशांसाठी ती एवढ्या खालच्या तळाला जाईल. तेव्हा नीता म्हणाली, यात तर माझी चूक आहे. मी सुद्धा त्यांच्याबद्दल माहिती करून घेतली नाही. आणि काकू, तुम्ही मला हे सांगितले नाही की तुम्ही ज्योतीच्या सासूबाई आहात आणि गुपचूप माझ्या घरात काम करत राहिलात आणि मला पापाचे भागीदार बनवले. हे बघा काकू, आता तुम्ही माझ्या घरी काम करणार नाहीत. या महिन्याचे पैसे मी तुम्हाला देते. तुम्ही गुपचूप इथून निघून जा. तेव्हा रुचा म्हणाली, नीता, यामध्ये त्यांचा काय दोष आहे ज्यामुळे तू त्यांच्याशी अशी बोलत आहेस? अगं, त्यांच्या जागी दुसरी कोणीही कामवाली असती तरी देखील आपल्याला त्यांच्याशी अशा प्रकारे नाही बोललं पाहिजे. कमीत कमी त्यांच्या वयाचे तरी भान ठेव. तू असं कर, फक्त त्यांचे नाशिकचे तिकीट काढून ह्यांना पाठवून दे. ज्योतीला फोन करून इन्फॉर्म कर. मी सुद्धा माझ्या नवऱ्याला सांगते प्रसादजींना फोन करून हे सर्व सांगा म्हणून. असे बोलून सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी नीताने तिकीट काढलं आणि सुभद्राताईंना त्यांच्या सामानासह बसमध्ये बसवलं. पण सुभद्राताईंनी नीताने ज्योतीच्या सांगण्यावरून चुकीच्या बसमध्ये बसवलं, जेणेकरून त्या कधीही घरी पोहोचू शकणार नाहीत आणि वाटेतच धक्के खात राहतील. जेव्हा रुचाच्या नवऱ्याने प्रसादला फोन करून सर्व काही सांगितले तेव्हा तो खूपच घाबरला. त्याच्या अंगावर काटा आला. प्रसादने कोणालाही काहीही सांगितले नाही. मुलांना फोन करून आजी आली आहे का असे 2-3 वेळा विचारले, पण अजूनही आई घरी पोहोचली नव्हती. बराच वेळ झाला तेव्हा आई आली नाही. तेव्हा त्याने आईला शोधायला सुरुवात केली आणि आज 1 आठवड्यानंतर त्याला त्याची आई ह्या अवस्थेमध्ये मिळाली होती. सुभद्राताई विचार करत बाहेर आल्या. प्रसादने आईच्या कपाळावर हात ठेवला. त्याला जाणवले की आईला हलकासा ताप आला आहे. तेव्हा त्याने आईला औषधं दिली आणि आपल्या मुलांना आजीजवळ सोडून तो आपल्या खोलीत गेला आणि आपलं सामान पॅक करायला लागला. प्रसादकडे पाहून ज्योतीच्याही काही लक्षात येत नव्हतं की हा आपला बॅग भरून कुठे निघाला आहे. तो ज्योतीला काहीच बोलला नव्हता. पण तरी ज्योती म्हणाली, हे बघ प्रसाद, माझा ऐक. मी हे सर्व केले नाही, त्यात माझी काही चूक नाही असं मला वाटतं. तुला तर ठाऊक आहे की तर सासूबाई त्यांच्या मुलीसाठी काय काय करत असतात. हे सर्व त्यांनी त्यांच्या मुलीसाठी संगोपनाच्या गोष्टी एका महिला केंद्रामध्ये शिकवायच्या आहेत आणि त्या तर तिकडे जाऊन घरोघरी जाऊन काम करायला लागल्या आणि तेही आपल्या ओळखीच्या लोकांच्या घरी. हद्द झाली तुझ्या आईची. तेव्हा प्रसाद म्हणाला, ठीक आहे, पण तू तर म्हणाली होतीस की आई तिच्या मैत्रिणीसोबत तीर्थयात्रेला गेली आहे. मग आई नीताकडे कशी पोहोचली? ज्योती गोंधळून गेली. ती काही बोलणार तेवढ्यात सुभद्राताई तिथे आल्या आणि त्यांनी त्यांच्या पगाराचे पैसे ज्योतीच्या हातामध्ये ठेवत म्हणाल्या, हे घे सुनबाई, ही माझ्या मागच्या महिन्याची कमाई आहे, पण आता मला तिकडे पाठवू नकोस. अरे प्रसाद, यापेक्षा तर मी माझ्या गावी राहत होते तेच चांगलं होतं.
असं बोलत सुभद्राताई रडत आपल्या खोलीत निघून गेल्या. ज्योती काही म्हणणार त्याआधीच प्रसाद म्हणाला, मी तुझ्याकडून ही अपेक्षा केली नव्हती. तू इतक्या खालच्या पातळीला जाशील हा विचारसुद्धा मी केला नव्हता. अगं तुझ्या लक्षात आहे का, जेव्हा तू लग्न करून या घरामध्ये आली होतीस तेव्हा माझ्या आईने तुझे किती लाड केले होते, तुझ्यावर किती प्रेम केलं होतं. स्वतःच्या मुलीपेक्षा नेहमी तिच्या तोंडात तुझेच नाव असायचं. ज्योती जेवलीस का, ज्योती अगं आई तुला जे खायला आवडीचे पदार्थ बनवायची ते सगळे तुझ्यासाठीच बनवायची. एवढंच काय, पण ती तुझ्या आवडीचे दागिनेसुद्धा बनवायची. ती स्वतःच्या मुलीला काही देत नव्हती, पण तुझ्यावर प्रेम करण्यात तिने कोणतीही कमी केली नव्हती. पण तू काय केलंस, माझ्या आईची प्रॉपर्टी होती ती तू फसवून स्वतःच्या नावावर करून घेतलीस. तरीसुद्धा माझी आई तुला काही बोलली नाही. पण हळूहळू तुला माझ्या आईची एक एक भाकरीसुद्धा जास्त वाटायला लागली. त्यामुळे तू त्यांना दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करण्यास पाठवले. तेव्हा ज्योती म्हणाली, हे बरोबर प्रसाद, तुला कधीच माझे बोलणे खरं वाटणार नाही. पण आई आल्याबरोबर तू लगेच पूर्वीसारखा आईचा जप का करत आहेस. आणि तसे तुझी आई म्हणत आहे ना की त्यांना इथे राहायचे नाही, गावी पाठवून द्या म्हणून. तर मग पाठवून दे ना त्यांना गावी, नाहीतर मग मीच इथून निघून जाईल. त्या सासूबाई पण ना आत्ताच घरी आल्या नाहीत की लगेच भांडणं लावली आम्हा नवरा बायकोमध्ये. यावर प्रसाद म्हणाला, माझी आई माझ्यासोबतच राहील. ज्योती म्हणाली, मला ते ठाऊक नाही. मलाही तुमच्या आईसोबत राहायचं नाही आहे. मला या आपल्या संसारात नको होत्या त्या. त्यामुळेच तर मी त्यांना इथून दुसरीकडे पाठवून दिले होते. त्यांची मुलगी नेहा वर्षातून 4दा येते. दरवेळेस तिला काही ना काही भेटवस्तू असतेच. मग प्रसाद तुम्हाला उगाच खर्चात टाकतात. ह्या मायलेकी म्हणून मी तुमच्या आईला माझ्या मैत्रिणीच्या घरी काम करण्यास लावले. काम करून जे काही पैसे येतात त्या पैशातून घेऊन देत जाऊ. मग लेकीला काय हवंय ते. उगाच आपल्या डोक्याला त्रास होतो. हे ऐकल्यावर प्रसादला राग आला आणि त्याने जोरात बायकोच्या कानशिलात परत एकदा लावून दिली. किती नालायक बाई आहेस तू. माझ्या बहिणीच्या चोळी बांगडीच्या खर्चासाठी माझ्या आईला कामवाली म्हणून मैत्रिणीच्या घरी काम करायला लावलंस. अगं तिचा हा मुलगा जिवंत आहे. मी माझ्या बहिणीला आणि आईला काही कमी पडू देणार नाही, हे लक्षात ठेव. सुभद्राताईंनी हे सर्व काही ऐकले आणि त्या रडायला लागल्या. त्यांनी डोळे पुसले आणि त्यांच्या खोलीतून प्रसादला आवाज दिला. प्रसाद लगेच आईकडे आला आणि म्हणाला, काय झालं आई, तुला काही हवं आहे का. आई म्हणाली, बाळा आता मला आता शहरामध्ये राहावंसंच वाटत नाही आहे. माझं मन अजिबात इथे लागत नाही आहे. कृपा करून मला माझ्या गावी सोडून ये. तुझे खूप उपकार होतील माझ्यावर. अरे कोणी नसलं तर मी तुझ्या वडिलांच्या आठवणीमध्ये तिथे राहीन. या शहरात तर त्यांनी घर यासाठी घेतलं होते की आपण सर्वजण एकत्र राहू, तरच एकमेकांबद्दल प्रेम राहील. प्रेम तर राहिले नाही. जी उरली सुरली इज्जत आहे तीच गुंडाळून मी इथून निघून जाईन. प्रसादला आता समजले की आईने सर्व काही ऐकले आहे. तो आईला म्हणाला, नाही आई, मी तुला एकटीला तिकडं पाठवणार नाही. अगं या वयात तुला माझी जास्त गरज आहे. तिकडे पाठवणार नाही मी तुला. अगं या वयात तुला माझीच जास्त गरज आहे. तिकडे जाऊन तू आजारी पडलीस तर कोण घेईल तुझी काळजी. पण सुभद्राताई काही ऐकायला तयार नव्हत्या. प्रसादने आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या म्हणाले, माझे जे काही व्हायचे ते होऊ देत. माझं वय झालं आहे. मी आणखी किती दिवस जगणार आहे. दुसऱ्या दिवशी आई गावी जाण्याचा हट्ट करायला लागली आणि गावी जायला निघाली. तेवढ्यात त्यांचा नातू आर्यन आजीच्या पाय धरून रडायला लागला. पण आता आजी तर आपल्या मुलांचा संसार वाचवण्यासाठी हे सर्व करत होती, हे त्या लहान जीवाला कसं कळणार. पण जाताना त्या ज्योतीला म्हणाल्या, मी सांगते ते लक्षात ठेव सुनबाई. तू बाबळ लावत असशील तर आज ना उद्या त्याचे काटे तुलाही टोचतील आणि तेव्हा तुला माझी आठवण नक्कीच येईल. एवढं बोलून सुभद्राताई कायमच्या गावी निघून गेल्या. 2 दिवसानंतर प्रसादसुद्धा आपल्या आईकडेच कायमचा गावी राहण्यासाठी गेला. सुभद्राताईंनी आपल्या मुलाला खूप समजावले, पण त्यांनी काही ऐकले नाही. बायकोशी असलेले सर्व नातं तोडून तो कायमचा आपल्या आईकडेच राहू लागला. तिथूनच ऑफिसला जाऊ लागला. असेच दिवस सरत होते. अचानक वृद्धापकाळाने सुभद्राताईंचा मृत्यू झाला. तरी प्रसाद त्यांच्या स्वतःच्या घरी गेला नाही. आता आर्यनसुद्धा मोठा झाला होता. काही वर्षानंतर त्याचेसुद्धा लग्न झाले आणि ज्योतीची सून प्राजक्ता घरी आली. प्राजक्ता आणि आर्यनने एकत्र मिळून प्रसादचा बिझनेस सांभाळला आणि घरही सांभाळायला सुरुवात केली. आणि हळूहळू प्राजक्ता ज्योतीच्या सर्व वस्तू आपल्या नावावर करून घ्यायला लागली. आणि अखेर तो दिवस आला ज्याची ज्योतीने कधी कल्पनासुद्धा केली नव्हती.
जे ज्योतीने कधी सुभद्राताईंसोबत केले ते सर्व आज तिच्यासोबत व्हायला लागले. आणि एके दिवशी मुलाने आणि सुनेने ज्योतीला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. तेव्हा आर्यनसुद्धा काही बोलला नाही, कारण त्याने सुद्धा आपल्या आईला कधी हेच करताना पाहिलं होतं. ज्योती जेव्हा वृद्धाश्रमात पोहोचली तेव्हा तिला जाणवले की आज तिच्या सासूचं बोलणं खरं ठरलं होतं. हा विचार करून ज्योतीला पश्चाताप व्हायला लागला. ती आपल्या दिवंगत सासूची मनातल्या मनात माफी मागायला लागली. तिने गावी जाऊन आपल्या नवऱ्याची देखील माफी मागितली, पण त्याने तिला माफ केलं नाही आणि ती पुन्हा वृद्धाश्रमात गेली. तिला समजलं की तिच्या बहिणीने सुद्धा कधीच तिच्या आईला देखील वृद्धाश्रमामध्ये पोहोचवले होते. त्यामुळे आता दोघी मायलेकी वृद्धाश्रमात जसे असेल तसं खाऊन आपलं आयुष्य जगत होत्या. आर्यन आपल्या पत्नीसह अधूनमधून त्यांच्या बाबांकडे म्हणजेच प्रसादकडे जात होते. त्यांना अनेकदा प्रसादला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण तो काही शहरात पुन्हा गेला नाही. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? प्रसादने आपल्या आईसोबत जाऊन गावी राहण्याचा निर्णय घेतला, तो योग्य होता की अयोग्य होता? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.